हे बघा मैत्रिणींनो, ही आहे माझी ब्राईड. आता ऑर्डरला गेले असताना मला तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवायचा होता, म्हणून मी खूप प्रयत्न करून त्या ब्राईडची परमिशन घेऊन व्हिडिओ फुल बनवलेला आहे. तुम्ही नीट बघा, तुम्हाला लक्षात येईल की बुद्धिस्ट जी ब्राईड आहे ती मी कशाप्रकारे तयार केलेली आहे. आधी मी काय केलं, टोनर मारून घेतला. तुम्ही कोणताही टोनर यूज करा. आता अफोर्डेबल मेकअप करायचा असेल किंवा तुम्हाला एखादी ब्राईड तयार करायची असेल तर त्याच्यासाठी हाय एंड प्रोडक्ट पाहिजे असं अजिबात नाही. त्याच्यामुळे मी ते प्रोडक्ट नाही सांगत, पण स्टेप्स तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आधी मी टोनर मारलं, त्याच्यानंतरनं मॉइश्चरायझर यूज करते आहे. तुम्हाला तर माहितीच आहे माझ्याकडे एम्ब्रॉलिसचं मॉइश्चरायझर आहे. खूप ड्राय स्किन असेल तर एम्ब्रॉलिस, त्याच्यामध्ये अजून तुम्ही निव्हियाचं मिक्स करून यूज करू शकता. खूप छान ट्रिक आहे. त्याच्यानंतर इथे मी प्लमचं परत मॉइश्चरायझर यूज केलं आणि प्रायमर पण लावलेलं आहे. डार्क सर्कल तेवढे जास्त नाही आहेत ह्या ब्राईडला, त्याच्यामुळे डार्क सर्कल हाईड केलेले नाही आहेत. इथे मी तिच्याच स्किन टोनचा थोडंसं डार्क टोनमध्ये जाणारं कन्सिलर यूज केलं आहे आणि त्याच्यावर डायरेक्ट मी फाउंडेशन यूज करणार आहे. आता हे ब्रशच्या मदतीने मी लावले. ब्राईडची स्किन तशी खूपच सुंदर होती. फक्त कुठे कुठे डार्क जे म्हणजे पॅचेस होते, अनइवन स्किन टोन होता. त्याच्यामुळे जास्त कष्ट न घेता मला थोडंफार करेक्शन करूनच मी मेकअप केलेला आहे. आता इथे मी नारचे 2 फाउंडेशन यूज केलेत आणि ब्राईडचा स्किन टोन जो आहे ते तयार करून घेतला आहे. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही मेकअप करत असाल, कितीही भारीतलं फाउंडेशन जरी आपण यूज केलं किंवा कितीही कॉस्टली फाउंडेशन यूज केलं तरी उन्हाळ्यामध्ये मेकअप करताना म्हणजे हुडा ब्युटी असू देत किंवा नार्स असू देत, अजून कोणत्याही ब्रँडचं तुम्ही फाउंडेशन यूज करा, पण त्याच्यात 2 ते 3 ड्रॉप मॅजिक ड्रॉप यूज करा. कारण त्याच्यामुळे तुमचा मेकअप वॉटरप्रूफ व्हायला मदत होतो आणि मध्ये मध्ये तुम्हाला मेकअप सेटिंग स्प्रे यूज करायचा आहे. म्हणजेच तुमचा मेकअप लॉंग लास्टिंग व्हायला मदत होईल. आता इथे मी फाउंडेशन लावून घेतले आणि त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घेते आहे. थोडंसं व्हाईट दिसत असेल चेहरा, कारण आपण ब्राईडला 1 ते 2 टोन लाईट फाउंडेशन यूज करू शकतो आणि तसंही मेकअप सेट व्हायला अर्धा तास जातो आणि त्याच्यामध्ये स्किन खूप छान सुंदर उठून दिसायला मदत होते. आता इथे मी कन्सिलर यूज केलेलं आहे. कन्सिलर जे आहे ते फॉरएव्हर 52चं कन्सिलर यूज केलेलं आहे. शेड आहे 02. आपल्याला प्रत्येक स्किन टोननुसारच कन्सिलर यूज करायचं असतं, पण मी थोडं फेअर स्किन टोनचं यूज केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला पण व्यवस्थित ब्लेंडिंग करून घेते आहे. ब्लेंडिंग अतिशय महत्त्वाचं आहे आणि वेट ब्युटी ब्लेंडरच यूज करायचा आहे. हा ब्युटी ब्लेंडर खूप जास्त वेट नाही आहे आणि खूप जास्त ड्राय पण आपल्याला ठेवायचं नाही आहे. एकदा तुम्हाला अंदाज आल्यानंतर ते लक्षात येईल आणि ही गोष्ट प्रॅक्टिसनेच लक्षात येते. आता इथे मी नोज कॉन्टोर करून घेते आणि कॉन्टोरसाठी मी एकदम निग्रो शेड यूज करते आहे आणि ते जे आहे ते शॉपरिलचं पॅलेट आहे. आता कन्सिलर तुम्ही कोणतंही यूज करू शकता. डार्क कलरचं तुमच्याकडं कन्सिलर असेल त्याने आपल्याला कॉन्टोर करायचं आहे आणि लक्षात ठेवा, ब्लेंडिंग करताना आपल्याला अपवर्ड साईडने ब्लेंडिंग करायचं असतं. आता मी सांगितल्याप्रमाणे मी मॅकचं फिक्स प्लस यूज केलं आणि परत ब्लेंड केलं आणि त्याला ड्राय झाल्यानंतर मग मी माझा पूर्ण बेस जो आहे तो सेट करून घेतलेला आहे आणि मी त्याच्यासाठी पावडर जी यूज केलेली आहे ती म्हणजे सगळ्यांची फेवरेट अशी, म्हणजे सगळ्याच मेकअप आर्टिस्टची फेवरेट लॉरा मर्सियरची पावडर यूज केली आहे मी आणि त्याला व्यवस्थित बेसला सेटिंग करून घेते आहे. सेटिंगसाठी जो आहे तो ट्रायंगलचा स्पंज यूज केलेला आहे आणि मानेला पण पावडर लावून घेतलेली आहे. आता बऱ्याच जणांचे मला कमेंट येतात की तुम्ही गळ्याचा मेकअप करत नाही, किंवा बऱ्याच जणांचे असे नाही, मला 1-2 कमेंट अशा आल्या की तुम्ही गळ्याला मेकअप केलेलाच नाही आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जे नार्स किंवा हुडा ब्युटीचे जे फाउंडेशन आहे ते तुम्ही तुमच्या क्लायंटला मानेला, पाठीला, गळ्याला असं यूज करू शकत नाही. हां, कानापर्यंत ठीक आहे, तरी पण मी यूज करते. तुम्ही बघितलं असेल माझ्या 2-3 ज्या ब्राईड्स होत्या त्यांना मी यूज केलेला आहे. पण शेवटी जे आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये नाही दाखवत नसले तरी मी नंतर ज्यावेळेस ब्राईडचा पूर्ण मेकअप होतो आणि मला थोडाफार वेळ असतो त्यावेळेस मी माझ्याकडचं जे अवेलेबल फाउंडेशन आहे जे गळ्याला सूट होईल, म्हणजेच क्रायलॉनच्या पॅलेटमधलं मी यूज करून देते आणि छानशी ब्राईड अशी तयार करून देत असते. तो पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की बनवेल. आता इथे मी आय मेकअप सुरू केला आहे. ब्राईडला आय मेकअप एकदम सेटल पाहिजे होता, त्याच्यामुळे मी सेटल आय मेकअप करून घेते. त्याच्यासाठी आय मेकअपचा मोठा जो ब्लेंडिंग ब्रश असतो तो यूज करते आहे आणि त्याच्यासाठी मी एकदम लाईट शेड यूज केला आधी. आता कॉर्नरला मी आता डार्क शेड यूज करते आहे. थोडा स्मोकी इफेक्ट द्यायचा प्रयत्न केला आहे मी, कारण ब्राईडची जी साडी असते ती म्हणजे जी बुद्धिस्ट ब्राईड असते तिची फर्स्ट म्हणजे जी पहिल्यांदा ती साडी घालणार आहे ती व्हाईट कलरची असते आणि नंतर कदाचित ती चेंज करतात, पण तरी पण आपल्याला त्या विचारानेच मेकअप करायचा असतो. जरी तुम्ही आत्तापर्यंत केलेली असेल ब्राईड किंवा यापुढे देखील करणार असाल तर लक्षात ठेवा की व्हाईट आणि नंतर पण त्या ज्या आपण चेंज करणार आहे त्याच्यावर आपल्याला
जाईल असा मेकअपच करायचा असतो. तर तुम्ही बघाल आय मेकअप एकदम सेटल केलेला आहे मी आणि आयब्रोजला शेप देऊन घेते आहे. त्याच्यासाठी मी आयब्रो पोमेड यूज केलेला आहे आणि एका फ्लॅट ब्रशने मी आयब्रो फिल करून घेते आहे. आयब्रो पण आपल्याला लाईट ठेवायचा आहे. खूप जास्त डार्क शेड जर तुम्ही एकदम डिपॉझिट केला आयब्रोजवर तर एकदम खराब दिसतं ते. त्याच्यामुळे थोडं मिडलपासूनच आयब्रोजला शेप द्यायला सुरुवात करायची आणि मग फ्रंटला येऊन एकदम व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे. आता ब्राईडला थोडं अवघड होत होतं म्हणून मी मानेखाली तिला एक पिलो दिली होती. तुम्हाला जर थोडंसं व्यवस्थित दिसत नसेल तर त्याच्यासाठी तुम्ही थोडंसं मला समजून घ्याल, कारण मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे आणि मला तो तुम्हाला दाखवायचाच आहे. आता इथे आयलॅशेस यूज केलेले आहेत मी. ब्राईडला मला वाटतं मी लेन्स लावलेल्या नव्हत्या, कारण ब्राईडचा जो स्पेक्स नंबर होता तो खूप जास्त होता. त्याच्यामुळे ती एक टिप तुमच्यासाठी की जर ब्राईडला चष्म्याचा नंबर असेल म्हणजे तिच्या लेन्स नंबरच्या असतील तर तिला घ्यायला सांगा स्वतः, कारण आपण कुठल्या पण लेन्स यूज करू शकत नाही. जर जास्त डोळ्यांचा नंबर असेल तरी देखील अवघड होऊ शकतं आणि इचिंग होऊ शकतं किंवा सूट होत नाहीत आणि तसं पण दिसणार पण नाहीत जर नंबर नसेल तर. त्याच्यामुळे ती एक तुम्ही प्रत्येक ब्राईडला सांगू शकता की जर नंबर असेल तर तुम्ही तुमच्याकडचेच लेन्स लावा आणि जर त्यांना नको असेल तर आपण स्किप देखील करू शकतो. आता इथे लायनर लावून घेते आहे मी. लायनर पण मी एकदम साधं एकदम पातळ लाईन असं लावून घेतलेलं आहे लायनर. आणि मेकअप करताना थोडासा डार्क दिसतो, पण जसा जसा मेकअप सेट होईल प्रत्येक क्लायंटला तुम्हाला समजून सांगायचं आहे की थांबा थोडा वेळ, अर्धा तास मेकअप सेट होऊ द्यात. जर नाही झाला मेकअप सेट तर मी परत काही करून तुमचं एकदम सेटल तुम्हाला लूक करून देऊ शकते. पण आधी मेकअप सेट होऊ द्यात, मग एकदा नंतर तुम्ही तुमचा म्हणजे सांगा की तुम्हाला कसं हवं आहे. तसंच मी प्रत्येक क्लायंटला कन्व्हिन्स करत असते आणि टचवूड माझे क्लायंट तसे कन्व्हिन्स होतात आणि माझ्या म्हणण्याप्रमाणेच शक्यतो तर मेकअप करून घेतात. आणि आता इथे मी चिक कॉन्टोर केलं आहे पावडरनी आणि नोज कॉन्टोर केल्यानंतर ब्लशर यूज केला आहे. आता थोडं ब्राईडचा जो कलर आहे थोडा डार्क शेडमध्ये जात असल्यामुळं म्हणजे गहूवर्ण असं म्हणतात मराठीमध्ये, तर तसं असल्यामुळे मी तिला डार्क कलरचंच ब्लशर यूज केलेलं आहे. ब्लशर एकदम छान तुम्हाला मस्त हा असा ब्रश वर खाली पूर्ण गालावर असं गोल गोल फिरवतच लावायचं आहे आणि एकदम असं वाटलं पाहिजे की तुमचं जे ब्लश आहे ते स्किनमधून बाहेर आलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर हायलाईट लावायचे आणि हायलाईट तुम्हाला जर लॉंग लास्टिंग आणि सुंदर उठून दिसणारा हायलायटर चेहऱ्यावर यूज करायचं असेल तर त्याच्यासाठी आधी सेटिंग स्प्रे यूज करा किंवा एखादा रोज वॉटर तुमच्या ब्रशवर स्प्रे करा आणि मग तुम्ही हायलाईट लावा. एकदम सुंदर स्किन दिसायला लागते. तुम्हाला आता फायनल रिझल्ट दिसेलच. पण आता मी लिप्स फिल करून घेते आणि त्याच्यासाठी एक छोटासा ब्रश घेतला आहे आणि आउटलाईन जी आहे ती ब्राईडच्या लिप्सला ती करून घेतली आणि आता मी आतमध्ये एक लिप शेड वॉटरप्रूफ असा लिप शेड फिल केला आहे. त्याच्यानंतर मी काय केलं की अजून लिप्स उठून दिसण्यासाठी एक डार्क शेड जो असतो लिपस्टिकमधला तर तो लिपच्या आउटसाईडनी पूर्ण आउटलाईन काढून घेतली. खूप सुंदर दिसत होते लिप्स, म्हणजे तसं ब्राईडला पण खूप आवडलं आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसेल लास्टला. आता इथे काजळ लावून घेतलं आहे. काजळ मी शेवटी लावलं कारण म्हणजे ब्राईडचे वॉटरी आईज होत होते म्हणून थोडं हळूहळू मी लावायचा प्रयत्न केला आणि नंतर थोडंसं परत पावडरने मी त्याला सेट करून घेतलं होतं. खूप जास्त ओव्हर मेकअप करताना दिसत असला तरी आता लास्टला बघा किती सुंदर सेटल मेकअप दिसतोय, कारण मेकअप होईपर्यंत सेट व्हायला वेळ लागतं. मी हे आधीच सांगितलं आहे. आता ब्रश जे आहेत किंवा अजून कोणतं तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. ही ब्राईड कशी वाटली हे मला नक्की सांगा. आता हिचा जो फुल लुक होता तो नंतर फोटोशूट केल्यानंतर अशा प्रकारे दिसत होता. व्हिडिओ माझ्याकडे सध्या अवेलेबल नाही आहे. अवेलेबल झाल्यावर मी तुम्हाला नक्की पोस्ट करेल. कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि नंतर मग सबस्क्राईब करा. भेटूयात छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.